नमस्कार मित्रांनो, खूप महत्त्वाचा टॉपिक राहणार आहे. 2 ते 3 गुण हमखास देऊन जाणारे प्रश्न यामध्ये आपण घेणार आहोत. टी-ई-टीचे 500 प्रश्न आपण सुरू केलेली सिरीज आहे, त्याचा चौथा पार्ट आहे. प्रश्न क्रमांक 76 ते 100 पर्यंत. तर शेवटपर्यंत नक्की जोडून राहा, तुम्हाला खूप फायदा होणार आहे. प्रश्न क्रमांक बघा, हे एक म्हणजे 76 नंबरचा. कॅटेल यांच्या बुद्धिमत्ता सिद्धांतानुसार द्रव बुद्धिमत्ता आणि स्फटिक बुद्धिमत्ता यांमधील मुख्य फरक कोणता? ऑप्शन ए, द्रव बुद्धिमत्ता शिक्षणावर आधारित असते, तर स्फटिक बुद्धिमत्ता अनुवांशिक असते. ऑप्शन बी, द्रव बुद्धिमत्ता ही नवीन समस्या सोडवण्याची उपजत क्षमता आहे, तर स्फटिक बुद्धिमत्ता ही अनुभवातून मिळवलेले ज्ञान आहे. ऑप्शन सी, स्फटिक बुद्धिमत्ता वयानुसार कमी होते, तर द्रव बुद्धिमत्ता वाढत जाते. ऑप्शन डी, या दोन्ही बुद्धिमत्ता केवळ शालेय शिक्षणातूनच विकसित होतात. तर आपण 25 प्रश्न घेणार आहोत. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. आपण रॅपिड फायरमध्ये फास्ट घेणार आहोत, तुमचा वेळ न घेता. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन बी, द्रव बुद्धिमत्ता ही नवीन समस्या सोडवण्याची उपजत क्षमता आहे, तर स्फटिक बुद्धिमत्ता ही अनुभवातून मिळवलेले ज्ञान आहे. प्रश्न बघा, 77 नंबर म्हणजे दुसरा नंबरचा. विदूषक प्रेक्षकांना हसवितो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. ऑप्शन ए, शक्य क्रियापद. ऑप्शन बी, प्रयोजक क्रियापद. ऑप्शन सी, अनियमित क्रियापद. ऑप्शन डी, भावकतुक क्रियापद. 4 ऑप्शन आहेत आपल्याकडे: शक्य क्रियापद, प्रयोजक क्रियापद, अनियमित क्रियापद, भावकर्तृक क्रियापद. तर उत्तर द्यायचं आहे कमेंटमध्ये. या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन बी, प्रयोजक क्रियापद. शेवटी आपल्याला सांगायचं आहे किती स्कोर आला, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा, आणि कमेंटमध्ये आम्हाला सहकार्य करण्यासाठी YES टाईप नक्की करा. प्रश्न क्रमांक 3 म्हणजे 78 नंबर. निम्नलिखित में से आघोष वर्ण कौनसा है? ऑप्शन ए क, ऑप्शन बी ग, ऑप्शन सी ज, ऑप्शन डी ड. योग्य उत्तर आहे ऑप्शन ए क. स्पष्टीकरण बघा, प्रत्येक वर्ग का पहला और दूसरा वर्ण जैसे क, ख, च, छ आघोष कहलाता है, अन्य वर्ण तीसरा, चौथा, पाचवा सघोष होता है. प्रश्न क्रमांक 79. परिसंस्थेतील अन्नजाळे फूडवेब जितके जास्त गुंतागुंतीचे असते तितकी ही परिसंस्था ऑप्शन ए अधिक अस्थिर असते. ऑप्शन बी, अधिक स्थिर आणि लवचिक असते. ऑप्शन सी, लवकर नष्ट होते. ऑप्शन डी, उत्पादकता कमी करते. ऑप्शन बी, अधिक स्थिर आणि लवचिक असते. स्पष्टीकरण बघा, अन्नजाळे गुंतागुंतीचे असणे म्हणजे पर्यायी अन्नसाखळ्या उपलब्ध असणे. जर एखादी प्रजाती नष्ट झाली तर भक्षकाकडे अन्नासाठी दुसरे पर्याय असतात, ज्यामुळे परिसंस्थेचे संतुलन टिकून राहते. प्रश्न क्रमांक 80. खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने स्त्री पुरुष तुलना 1882 हा ग्रंथ लिहून तत्कालीन पुरुष सत्ताक पद्धतीवर कडाडून टीका केली होती? ऑप्शन ए, सावित्रीबाई फुले. ऑप्शन बी, ताराबाई शिंदे. ऑप्शन सी, पंडिता रमाबाई. ऑप्शन डी, रमाबाई रानडे. सोबत मनामध्ये कॅल्क्युलेट करत राहायचं आहे आपल्याला किती उत्तर बरोबर आले. योग्य उत्तर आहे ताराबाई शिंदे, ऑप्शन बी. बुलढाण्याच्या ताराबाई शिंदे यांनी हा अत्यंत क्रांतिकारक ग्रंथ लिहिला होता. स्त्रियांवरील अन्याया वाचा फोडणारा हा आधुनिक काळातील पहिला स्त्रीवादी ग्रंथ मानला जातो. 81 नंबरचा प्रश्न. एका रकमेची 7 वर्षात दाम दुप्पट होते, तर व्याजाचा वार्षिक दर किती सरळ व्याजाने किती होईल? ऑप्शन ए 10%, ऑप्शन बी 14.28%, ऑप्शन सी 12.5%, ऑप्शन डी 15%. इथे बघा, ऑप्शन बी उत्तर राहणार आहे. कसं तिथं स्पष्टीकरण इथं दिलेलं आहे तुम्हाला. व्यवस्थितपणे पेन पेपर घेऊन सोडवा आणि बघा. प्रश्न क्रमांक 82. अणूमधील न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला आणि त्या कणाचे वैशिष्ट्य काय? ऑप्शन ए, जे थॉम्सन, धनप्रभारित. ऑप्शन बी, अर्नेस्ट रुदरफोर्ड, रणप्रभारित. ऑप्शन सी, जेम्स चॅडविक, प्रभाररहित म्हणजे न्यूट्रल. ऑप्शन डी, नील्स बोहर, धनप्रभारित. ऑप्शन सी, जेम्स चॅडविक, प्रभाररहित म्हणजे न्यूट्रल. जेम्स चॅडविक यांनी 1932 मध्ये न्यूट्रॉनचा शोध लावला. हा कण अणूच्या केंद्रकात असतो आणि त्यावर कोणताही विद्युत प्रभार नसतो. प्रश्न क्रमांक 83. ब्लूमच्या वर्गीकरणानुसार बोधात्मक क्षेत्रातील सर्वोच्च पातळी कोणती? महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑप्शन ए, विश्लेषण. ऑप्शन बी, उपयोजन. ऑप्शन सी, मूल्यांकन. ऑप्शन डी, संश्लेषण. येण्यासारखा प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. काय उत्तर राहणार आहे प्रश्न क्रमांक 83चं कमेंटमध्ये द्यावे आणि नंतर उत्तर चेक करावे आपल्याला येते का. योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, संश्लेषण. 2001च्या सुधारित वर्गीकरणानुसार निर्मिती किंवा संश्लेषण ही सर्वोच्च पातळी आहे. मूळ 1956च्या वर्गीकरणानुसार मूल्यांकन सर्वोच्च पातळीवर होती. प्रश्न क्रमांक 84. सांज वेळ हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे? तत्सम, तद्भव, देशी, सांदित. सांगावे. फास्टमध्ये 25 प्रश्न घेणार आहोत. ऑप्शन डी सांदित राहणार आहे उत्तर. सांज अधिक वेळ या 2 शब्दांपासून तयार झालेला हा सामासिक शब्द आहे. तसेच सांज हा तद्भव शब्द आहे, पण जोडून आल्यामुळे तो सामासिक ठरतो. 85 नंबरचा प्रश्न. जागतिक हवामान बदल क्लायमेट चेंज मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते महत्त्वाचे दर्शक वापरले जाते? ऑप्शन ए, हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण. ऑप्शन बी, कार्बन डायऑक्साईडची वातावरणातील एकाग्रता. ऑप्शन सी, पावसाचे एकूण प्रमाण. ऑप्शन डी, झाडांची संख्या. प्रश्न बघा व्यवस्थित. तर उत्तर राहणार आहे कार्बन डायऑक्साईडची वातावरणातील एकाग्रता. CO2 हा सर्वात प्रभावी हरितगृह वायू आहे. त्याच्या वाढत्या प्रमाणामुळे पृथ्वीचे सरासरी तापमान वाढत आहे, जे हवामान बदलाचे मुख्य कारण आहे.
प्रश्न क्रमांक बघा 86, पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, या क्रियेला काय म्हणतात आणि यामुळे काय घडते? ऑप्शन ए परिभ्रमण म्हणजे ऋतू बदलतात, ऑप्शन बी परिवलन दिवस व रात्र होतात, ऑप्शन सी विस्थापन भरती ओहोटी येते, ऑप्शन डी कलने ग्रहण लागते. योग्य उत्तर ऑप्शन बी परिवलन दिवस व रात्र होते. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याला परिवलन म्हणजे रोटेशन म्हणतात, ज्यामुळे दिवस आणि रात्र होतात. सूर्याभोवती फिरण्याला परिभ्रमण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 87, एका घनाची बाजू 5 सेंटीमीटर असल्यास त्या घनाचे एकूण पृष्ठफळ किती चौरस सेंटीमीटर असेल? पेन पेपर घेऊन सोडवावे, नंतर उत्तर बघावे आपल्याला योग्य उत्तर आले का ते. उत्तर सांगत आहे मी, तुम्ही पॉज करा, सोडवा, नंतर उत्तर बघा. ऑप्शन सी 150. स्पष्टीकरण इथे बघा तुम्ही. प्रश्न क्रमांक 88, रक्त घोटण्याच्या क्रियेत खालीलपैकी कोणते जीवनसत्व सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते? ए, सी, डी, के. जीवनसत्व ए, जीवनसत्व सी, जीवनसत्व डी, जीवनसत्व के. ऑप्शन डी जीवनसत्व के. विटॅमिन के मुळे रक्तातील प्रोथ्रॉम्बिन तयार होण्यास मदत होते, जे जखम झाल्यावर रक्त थांबण्यासाठी आवश्यक असते. प्रश्न क्रमांक 89, प्रगमनशील शिक्षण प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन या संकल्पनेचे खंदे पुरस्कर्ते कोण होते? ऑप्शन ए जॉन डुई, ऑप्शन बी इव्हॉन इलिच, ऑप्शन सी पावलॉव, ऑप्शन डी सिगमंड फ्राईड. तर प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन जॉन डुईच्या संकल्पनेत. जॉन डुई यांनी कृतीद्वारे शिक्षण लर्निंग बाय डुईंग आणि विद्यार्थ्यांच्या अनुभवावर आधारित प्रगमनशील शिक्षणाचा पाया रचला. प्रश्न क्रमांक 90, मुलगा चेंडू खेळतो या वाक्यातील चेंडू या शब्दाची विभक्ती कोणती? प्रथमा, द्वितीया, षष्टी, सप्तमी. कमेंटमध्ये YES टाईप करून सहकार्य करावे मित्रांनो. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. 6000 सबस्क्रायबर आपले पूर्ण झाले, त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार मानतो. व्हिडिओला पण लाईक करा, कमेंटमध्ये YES नक्की टाईप करा. ऑप्शन ए राहणार आहे उत्तर प्रथमा. हे वाक्य कर्तरी प्रयोगातील आहे. चेंडू हे कर्म असून त्याला कोणत्याही प्रत्यय नाही. जेव्हा कर्माला प्रत्यय नसतो तेव्हा ते प्रथमा विभक्तीत असते. अनेक विद्यार्थी याला द्वितीया समजतात, पण प्रत्यय असल्याशिवाय द्वितीया होत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची. प्रश्न क्रमांक 91, पवन शब्द में कौन सी संधि है? ऑप्शन ए गुण संधि, ऑप्शन बी वृद्धि संधि, ऑप्शन सी आयादी संधि, ऑप्शन डी यन संधि. तर झालेला प्रश्न आहे आपला अयादी संधि. योग्य उत्तर आहे पो अधिक अन इज इक्वल टू पवन. यहाँ ओ का अव हो गया है, जो अयादी संधि की पहचान है. 92 नंबरचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 92, रेड डेटा बुकमध्ये कशाची माहिती दिली जाते? ऑप्शन ए रेडिएशनची तीव्रता, ऑप्शन बी जमिनीत आढळणारी खनिजे, ऑप्शन सी संकटग्रस्त वनस्पती आणि प्राणी, ऑप्शन डी प्रदूषणकारी उद्योग. रॅपिड फायर फास्ट असल्यामुळे फास्ट घेत आहे. ऑप्शन सी संकटग्रस्त वनस्पती आणि प्राणी. माझ्यासोबत तुमचे किती प्रश्न बरोबर येत आहेत ते शेवटी सांगायचे आहे. सिरीज आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की YES टाईप करा. आपल्या 100 प्रश्नांची आज तयारी झालेली आहे. आपण भरपूर मराठी, हिंदी, CDP, पर्यावरण, सोशल सायन्स, मॅथ्स सायन्स सगळ्यावर व्हिडिओ आपण सिरीज बनवलेले आहे. सगळ्यावर 5-5, 10, 6-6 व्हिडिओ आपण बनवलेले आहेत. ते पण तुम्ही बघा. आपली साधारणपणे 1000-1200 प्रश्न आजपर्यंत आपण घेतले आहे आणि समोर पण आपण घेणार. आपल्याला खूप वेळ आहे. जवळपास 2 ते 3000 प्रश्न आपली चांगली तयारी होणार आहे. म्हणून चॅनलसोबत नक्की जोडून राहा. यामधूनच पेपर येणार आहे. या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन सी संकटग्रस्त वनस्पती आणि प्राणी. IUCN ही संस्था जगभरातील नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या जीवांची यादी रेड डेटा बुकमध्ये प्रकाशित करते. प्रश्न क्रमांक 93, भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे आणि त्याचे सभासद कसे निवडले जातात? ऑप्शन ए लोकसभा जनतेद्वारे थेट, ऑप्शन बी विधानसभा राज्यपालाद्वारे, ऑप्शन सी राज्यसभा विधानसभा सदस्यांद्वारे अप्रत्यक्षपणे, ऑप्शन डी विधान परिषद राष्ट्रपतींद्वारे. ऑप्शन सी राज्यसभा विधानसभा सदस्यांद्वारे अप्रत्यक्षपणे. प्रश्न क्रमांक बघा, इथे स्पष्टीकरण बघूया. राज्यसभा हे संसदेचे कायमस्वरूपी आणि वरिष्ठ सभागृह आहे. यातील सदस्यांची निवड राज्यांच्या विधानसभा सदस्याकडून केली जाते. पेन पेपर घेऊन सोडवा. एका रांगेत अचा क्रमांक समोरून 15वा आणि बचा क्रमांक मागून 10वा आहे. जर त्यांच्यामध्ये 5 विद्यार्थी असतील तर त्या रांगेत किमान म्हणजे मिनिमम किती विद्यार्थी असू शकतात? 30, 25, 18, 20. पेपर पेन घ्या, सोडवा आणि नक्की सांगा. त्यापूर्वी पॉज करा. ऑप्शन सी 18 विद्यार्थी राहणार आहे. कसे ते बघून घ्यावे. प्रश्न क्रमांक 95, निरोगी मानवी हृदयाचे एका मिनिटाला सरासरी किती ठोके पडतात आणि एका ठोक्याला किती रक्त पंप केले जाते? 100 ठोके 100 ml, 72 ठोके 70 ml, 60 ठोके 50 ml, 80 ठोके 90 ml. सर्वांना माहीत आहे 72 ठोके 70 ml. सरासरी 72 ठोके पडतात आणि प्रत्येक ठोक्याला 70 मिली रक्त पंप केले जाते.
प्रश्न क्रमांक 96, गिजूबाई बदेका यांनी बालशिक्षणाच्या क्षेत्रात मुलांसाठी कोणता शब्द वापरला होता? ऑप्शन ए बालक देव, ऑप्शन बी बाल देवो भव, मुलांना देव मानणे, ऑप्शन सी मुले ही मातीची गोळे, ऑप्शन डी भविष्यातील नागरिक. 96 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर द्यावे. ऑप्शन बी बाल देवो भव, मुलांना देव मानणे. गिजूबाई बोदका यांनी मुछाली मा, मिशा असलेली आई म्हटले जाते यांना. त्यांनी बालकांना देवासमान मानून त्यांच्या स्वातंत्र्यावर भर दिला होता. प्रश्न क्रमांक 97, अर्जुनाने रथातून बाण सोडला या वाक्यातील रथातून या शब्दाचा कारकार्थ ओळखा. ऑप्शन ए कर्ता, ऑप्शन बी कर्म, ऑप्शन सी करण, ऑप्शन डी अपादान. अर्जुन आला म्हणून कोणी करण म्हणू नका. योग्य उत्तर राहणार ऑप्शन डी अपादान. रथातून म्हणजे रथापासून बाण वेगळा झाला आहे. जिथे दुरावा किंवा वियोग सेपरेशन दर्शवला जातो तिथे अपादान पंचमी विभक्ती हा कारकार्थ असतो. प्रश्न क्रमांक 98, वातावरणातील सर्वात खालच्या थराला काय म्हणतात? जिथे हवामानाशी संबंधित सर्व घडामोडी उदाहरण पाऊस वीज घडतात. ऑप्शन ए स्थितांबर, ऑप्शन बी तपांबर, ऑप्शन सी मध्यांबर, ऑप्शन डी बायंबर. तर मित्रांनो तपांबर ट्रोपोस्फिअर. तपांबर हा पृथ्वीच्या पृष्ठभागालगतचा थर आहे. येथे उंचीनुसार तापमान कमी होते आणि सर्व हवामान बदल याच थरात होतो. प्रश्न क्रमांक 99, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकेशन असोसिएशन HSRA ची स्थापना 1928 मध्ये कोठे करण्यात आली होती? पुणे, फिरोजशाह कोटला मैदान दिल्ली, कानपूर, लातूर. ऑप्शन बी दिल्ली, फिरोजशाह कोटला मैदान. चंद्रशेखर आझाद आणि भगतसिंग यांनी दिल्लीतील फिरोजशाह कोटला येथे या संघटनेची स्थापना करून क्रांतिकारी चळवळीला समाजवादी जोड दिली. शेवटचा प्रश्न आपल्याला सांगायचा आहे किती गुण आले. दोन संख्यांच्या वर्गातील फरक 120 आहे आणि त्यांच्यातील फरक 6 आहे. तर त्या दोन संख्यांची बेरीज किती? ऑप्शन ए 10, ऑप्शन बी 15, ऑप्शन सी 20, ऑप्शन डी 25. ऑप्शन सी राहणार आहे उत्तर 20. कसे येते बघा व्यवस्थितपणे. तर मित्रांनो आज आपले 100 प्रश्न पूर्ण झाले. लवकरच आपण अजून 400 प्रश्नाकडे वळणार आहोत. तर रोज आपला व्हिडिओ येणार आहे. थँक्यू मित्रांनो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये फक्त आणि फक्त आम्हाला सहकार्य करण्यासाठी YES टाईप करावे. थँक्यू सो मच.